सुबह सुबह कंफ्यूजन हो गया। मंदिर में पैसा आए तो टेम्पल इकोनॉमी, और कोचिंग वाला पैसा कमाए तो कोचिंग माफिया। ये क्या बात हुई यार? या भाडखाऊला काहीही झालं तरी मंदिरावर यायचेच असते। चला या नाचणाऱ्याला एक सांगतो मी, राईट। मंदिरांवर जे पण दान येते, राईट, ते स्वतःच्या स्वखुशीने टाकतात। 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये, लाख रुपये, करोड रुपये, म्हणजे त्या भक्ताच्या श्रद्धेने टाकतात। असं नाही की मंदिर मधला तिथं पुजारी किंवा मंदिर मधला कोणी माणूस त्याची छाती धरल, त्याची कॉलर धरल आणि एवढेच टाक म्हणणार आहे का? नाही। किंवा तिथला देव येऊन म्हणत नाही, ते त्याच्या श्रद्धेने तेवढे पैसे टाकतात, म्हणून ते मंदिरांची इकॉनॉमी झाली। दुसरं, इकडं जे माफिया आहे, कोचिंग माफिया, ते तुमच्या तिथंच धरतात तुम्हाला। तेवढे जेवढे फीस असते त्यांची 50,000, 1 लाख, 2 लाख, 10 लाख, ही फीस भरल्याशिवाय तुम्हाला तिथे एंट्री नसते, म्हणून त्यांना कोचिंग माफिया म्हणलं जाते। आणि तुम्हाला तर माहितीच आहे काय व्हायले ते कोचिंग माफिया। आता पेपर फुटी करायले मोठेगावकर सर, राईट, हे पेपर फुटी करायले, हे मोठे मोठे समोर जाऊन माफिया व्हायले, कोणाचेही एकमेकांचे कोचिंग चालवण्यासाठी कोणाचं मर्डर होत आहे, ते पण तुम्ही ऐकलं असेल खूप। मी नांदेडमध्ये राहतो, नांदेडमध्ये आम्ही खूप ऐकलं। तर सगळ्या गोष्टी होत राहतात, म्हणून त्यांना कोचिंग माफिया म्हणलेलं आहे। या तिलचट्ट्याला कोण सांगा? तिथं 20,000, 30,000, 50,000, 1 लाख, 2 लाख अशी फीस राहतात। आणि जर विजेता दह्याला जर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मंदिरात आणि कोचिंगचा जर कंपॅरिझन करून मंदिरांवर ब्लेम करायचा असेल तर भाऊ तू दूरच राह। तू जर भेटला पब्लिकमध्ये तो डबल मार खातोस, काहीच नाही हिशोब, तो डबल मार खाणार आहे। पण जरी एवढं नाही समजलं तुला तर तुला नाचून दाखवू का आता? पण ते नाचायला मला येईना। इकडे बाहेर असतात आमच्या इकडं रेल्वे स्टेशनला वगैरे, ते तुला सांगू शकतात चांगल्या प्रकारे नाचून, ते तुझ्यासारखंच नाचतात सेम। बाकी नंतर मंदिरांवर नको येऊ भाड खाऊ।